नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आंबेडकरी चळवळीचे आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते, राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे 25 सप्टेंबर 2024 पासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्याच्या आणि नव्या पिढीला या चळवळीचा वारसा प्रदान करण्याच्या उद्देशाने 25 सप्टेंबर 2024 ते 25 सप्टेंबर 2025 पर्यंत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अतिशय व्यापक आणि राष्ट्रीय स्तरावर हा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज रविवारी टेकानाका येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सांस्कृतिक सभागृह येथे नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळ्या समिती गठीत करण्यात आली. या बैठकीत विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. माझं नाव भीमराव वैद्य, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा एक विश्वस्त आहे. आंबेडकरी आंदोलन आणि रिपब्लिकन चळवळीचे राष्ट्रीय नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं जन्मशताब्दी वर्ष 24 सप्टेंबर 25 सप्टेंबर 24 ते 25 सप्टेंबर 25 असं वर्षभर हे जे आहे त्यांचं जन्मशताब्दी महोत्सवाचं वर्ष येणार आहे. आणि त्यानिमित्तानं त्यांनी केलेल्या कार्याचा जे काही वारसा आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक आंदोलनं केली. रिपब्लिकन पक्षाच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. 1964च्या जैनपुर आंदोलन, दीक्षा समारंभ, आरक्षण शिखर परिषद आणि संसदेमध्ये सुद्धा ते राज्यसभेमध्ये त्यांनी ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवला. अशा बॅरिस्टर खोब्रागडे यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करावं असं संपूर्ण नागपूर शहरच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी असं त्यांनी मनोगत व्यक्त केलं. आणि त्यानुसार नागपूरमध्ये या निमित्तानं 21 जुलै रोजी, 28 जुलै रोजी आणि आज 4 ऑगस्ट रोजी त्यानिमित्तानं वेगवेगळ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या बैठकीमध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव हा जो आहे हा केवळ नागपूरच नाही तर नागपूरच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तो राबवण्यात येईल. हे जे कार्यक्रम आहे या महोत्सवाचे, या महोत्सवाचा कार्यक्रमाचा प्रारंभ 25 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे आणि 25 सप्टेंबर 2025 त्याचा समारोप होईल. तर या पूर्ण वर्षामध्ये 12 महिन्यामध्ये 12 कार्यक्रम राबविण्याचा निर्धार या सगळ्या आयोजन समितीने घेतलेला आहे. आणि ते कार्यक्रम नागपूर व्यतिरिक्त चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, ब्रह्मपुरी, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई एवढंच नव्हे तर दिल्ली आणि इतर राज्यामध्ये सुद्धा हे कार्यक्रम घेण्याचा, जिथे जिथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे चाहते आहेत किंवा रिपब्लिकन पक्षाचे जिथे जिथे कार्यकर्ते आहेत त्या सर्व ठिकाणी जे संपूर्ण भारतवर्षभरच हा कार्यक्रम राबवण्याचा निर्धार या आयोजन समितीने केलेला आहे. पण त्याचा प्रारंभ येत्या 25 सप्टेंबरपासून तो सुरू होणार आहे. तर त्यानिमित्तानं एक वेगवेगळ्या समित्यांचं या ठिकाणी गठन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मुख्य आयोजन समिती, समन्वय समिती, अर्थनियोजन समिती, प्रचार प्रसार समिती अशा अनेक समित्यांमधून या कार्यक्रमाला एक मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे. आणि या महोत्सवाला म्हणजे नागपूर शहरच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणाहून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं कार्य ज्यांना म्हणजे माहिती आहे आणि त्यांच्या कार्याचा ज्यांना म्हणजे कार्याबद्दल ज्यांना आस्था आहे अशा सर्वांनी या महोत्सवाला सहकार्य करावं. त्यांच्या सूचनांचं, त्यांच्या ज्या काही त्यांच्या मनामध्ये संकल्पना आहेत त्यांचं स्वागत आहे. आणि त्यानुसार वर्षभर कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन करण्यात येईल असं आजच्या या बैठकीमध्ये अनेक व्यक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि म्हणूनच अतिशय यशस्वीपणे हा जो महोत्सव आहे तो पार पडणार आहे असा आम्हाला विश्वास आहे. रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत अध्यक्ष, राज्यसभेचे माजी उपसभापती आणि बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र, ज्यांनी बाबासाहेबांनंतर ही रिपब्लिकन चळवळ तेवत ठेवली आणि संसदेमध्ये आम्हाला आवाज उठवून गोरगरीब दलितासाठी त्यांनी एक बुलंद आवाज राज्यसभेमध्ये त्यांनी मांडला. असे आमचे सर्वांचे आदरस्तंभ असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे 100वी जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्याचा मानस आम्ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. बॅरिस्टर साहेब
बाबासाहेबांनंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलने वाचा फोडली. भूमिहीनांचा सत्याग्रह असो, मग 1982मध्ये संपूर्ण भारतामध्ये गुजरातपासून तर आरक्षण आंदोलनाचा विषय पेटलेला होता. त्या 1982मध्ये बॅरिस्टर साहेबांनी नागपूरच्या कस्तूर पार्क या ठिकाणी अखिल भारतीय आरक्षणवादी शिखर परिषद आयोजित केली होती. त्या शिखर परिषदेला त्यावेळचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, भारतीय जनता पक्षाचे खासदार, अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष सूरज भान, A.B. बर्दन, अशा शरद यादव, मुनताई रांगणेकर अशा विविध पक्षाचे राष्ट्रीय नेते त्या अखिल भारतीय आरक्षणवादी शिखर परिषदेमध्ये सहभागी होते. मी त्याचे एक साक्षीदार आहे. कारण त्यावेळेस जो आरक्षणवादी शिखर परिषद झालं त्याच्या संचालन बॅरिस्टर साहेबांचे विश्वासू सहकारी आदरणीय प्राध्यापक अशोक वाडे सर यांनी केले होते. आणि त्या संपूर्ण आरक्षणवादी शिखर परिषदच्या वृत्तसंकलन शब्दानं शब्द मी नागदर्पण या वर्तमानपत्राचा पत्रकार म्हणून मी त्या संपूर्ण आरक्षणवादी शिखर परिषदचं वृत्तसंकलन केलेलं आहे. बॅरिस्टर साहेबांच्या माझ्या खांद्यावरही माझे हात ठेवत असत, अशोका काय सुरू आहे. आणि अगदी मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. ते माझ्या वडिलांचे चांगले जिवलग मित्र होते, आमच्या घरी यायचे ते. आणि आजही त्यांच्याबद्दल बाबासाहेबांनंतर आदराचं स्थान आहे. आता राहिला विषय की जन्मशताब्दी वर्ष साजऱ्या करण्यामागील उद्देश. आता नवीन पिढीला ठीक आहे, बाबासाहेबांच्या काळातली आमच्या आजोबांची पहिली पिढी होती, दुसरी पिढी आमच्या वडिलांची होती, आईवडिलांची, तिसरी पिढी आमची आहे. आणि येणाऱ्या चौथ्या पिढीला बॅरिस्टर खोब्राडे कोण हे माहितीच नाही. त्या पिढीला या पिढीहून त्या पिढीमध्ये संदेश द्यावं की बॅरिस्टर खोब्राडे एक पक्षाचे दिवंगत अध्यक्ष होते. त्यांनी गोरगरिबांच्यासाठी फार मोठं असं लढा दिलेला आहे. आणि ते त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचे कार्य तेवत ठेवण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. ते त्या काळामध्ये जेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली त्या काळामध्ये बॅरिस्टर साहेब शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पहिले महामंत्री होते. म्हणजे बाबासाहेब हयात असताना तो पद त्यांना मिळालं होतं असं विश्वास बाबासाहेबांचं बॅरिस्टर साहेबावर होतं. भंडाऱ्याच्या बाबासाहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण यंत्रणा ही बॅरिस्टर साहेबांनी राबवली होती त्या काळामध्ये. जे त्यावेळेसचे त्यांचे विरोधी समाजवादी पक्षाचे अशोक मेहता होते आणि काँग्रेसचे भाऊराव बोरकर होते. तर अशा त्या काळामध्ये सखाराम मेश्राम, बॅरिस्टर खोब्रागडे हे जे चमू होती त्यांनी बाबासाहेबांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलं. बाबासाहेबांचे वडील बॅरिस्टर साहेबांचे वडील देवाजी बापू खोब्रागडे हे त्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या ह्याच्यात ते असेंब्लीमध्ये ते आमदार होते त्या भागातील. आणि अत्यंत गर्भश्रीमंत परिवार खोब्राडे परिवार, सोन्याच्या चमच्यानी जेवण करणारे, चांदीच्या ताटात जेवण करणारा हा त्यांचा अगदी श्रीमंत परिवार बॅरिस्टर साहेबांच्या. आज समाजासाठी त्यांनी संपूर्ण संपत्तीची आहुती दिलेली आहे. आणि आजही महाराष्ट्रात, देशामध्ये, विदर्भामध्ये, नागपूर शहरामध्ये बॅरिस्टर साहेबांना मानणारा आजही मोठा वर्ग त्यांच्यासोबत आहे. त्या दृष्टीनं आम्ही या बाबासाहेब बॅरिस्टर खोब्राडे जन्मशताब्दीच्या निमित्ताने बॅरिस्टर साहेबांनी केलेलं कार्य संदेश 25 सप्टेंबर 2024पासून सुरू होणारा जन्मशताब्दी वर्ष 25 सप्टेंबर 2025पर्यंत आयोजित करण्याच्या मानस आम्ही व्यक्त केलेला आहे. त्या संदर्भात अनेक बैठका विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या, पक्षाच्या विविध गटाच्या, तटाच्या, सामाजिक संघटनेच्या, महिलांच्या संघटनेच्या संयुक्त बैठका आमच्या 4-5 बैठका झालेल्या आहेत. चांगला उत्साह आहे लोकांमध्ये. आणि हा कार्यक्रम करण्यामागील सर्वांचा हातबोट लागणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन एक बाबासाहेब आंबेडकरांच्या नवचैतन्य निर्माण होणारा हा समारोह आहे, जो नव्या पिढीला एक नवीन दिशा देणारा हा समारोह आहे. सर्वांनी बॅरिस्टर साहेबांच्या कार्यात या जन्मशत समारोहामध्ये अगत्याने उपस्थित राहून हा समारंभ साजरा करण्यासंदर्भात आमच्या बैठका झाल्या, अनेक समित्या तयार झाल्या आणि लवकरच या संदर्भात अंतिम स्तरावर समित्या तयार करून सर्वांना कामामध्ये सहभाग करून घेता येईल. आपणही या कामात सहभागी व्हा. जय भीम, जय भारत.